नमस्कार मंडळी, जय सद्गुरू. अस्सल मराठी कोकणकर या चॅनल वरून मी शालिनी निवाते तुमचं थेट कोकणातून स्वागत करते. आज आषाढी एकादशी आहे, तर आषाढी एकादशी निमित्त तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि आज सगळ्यांच्याच घरी फराळाचे पदार्थ म्हणजे उपवासाचे पदार्थ बनणार आहेत. तर मी आज साबुदाणा वडे बनवणार आहे. तर तुम्हाला दाखवते साबुदाणा वडे कसे बनवतात. साबुदाणा वडे सगळेच बनवतात, पण प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. पण मी माझी पद्धत दाखवते कशी आहे. ते साध्या पद्धतीनेच करायचं आहे आणि नेमकेच साहित्यात करायचं आहे. हे बघा, मी साबुदाणा रात्री भिजत घातलाय. रात्री म्हणजे 12 वाजता घातलं असेल. आणि साबुदाणा बुडेल एवढाच पाणी ठेवायचं. साबुदाणा बुडेल एवढाच पाणी ठेवायचं. नंतर मग ते सकाळ बघायचे, असं सुटसुटीत साबुदाणा होतो. काय चिकचिकीत पण नाही होत, चिकट पण नाही होत, असा मोकळा मोकळा साबुदाणा होतो. तर हे साबुदाणा मी भिजत घातलेला. 3 बटाटे उकडलेत आणि हा शेंगदाणा कूट जाडसर केलाय, कारण वड्यामध्ये शेंगदाणा जरा दाताखाली आला तर छान लागतो, म्हणून असं जाडसर मी शेंगदाण्याचा कूट बनवलाय. आणि हा मिरची आणि जिरा ह्याचं जाडसर असं मिक्सरला लावून घेतलंय, जाडसर पेस्ट केले. आणि या चवीनुसार मीठ. तर आता साबुदाणे ताटात काढून घेते मी. नंतर त्याच्यात हे बटाटी मॅश करून घ्यायची. असे 3 बटाटे मी मॅश करून घेते. त्याच्यात हा शेंगदाणा कूट टाकायचा. त्याच्यात आपण मसाला बनवलेला ना, मिरची आणि जिरा. काही लोक जिरं खात नसतील तर नाही घेतलं तरी चालेल, फक्त मिरचीचा ठेचा घ्यायचा. मिरची बारीक करून अशी घ्यायची. चवीनुसार मीठ घ्यायचं. आणि असं सगळं हे एकजीव करून घ्यायचं. चवीनुसार मीठ घेतलं, मीठ सगळीकडं लागलं पाहिजे. आणि मिरचीचा ठेचा सगळीकडे असं लागून एकजीव झालं पाहिजे. एकजीव होऊन असे गोळे तयार झाले पाहिजे. असं मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला दाखवते कसे वडे तयार करतात ते. आणि तुम्ही उपवासाला काय बनवलं ते कमेंट करून सांगा, मला ऐकायला आवडेल. उपवासाला खूप वेगवेगळे पदार्थ बनवतात. मी आज बटाटे टाकून साबुदाणा वडे बनवते. बघा, आता एकजीव झालंय. आता वडे कसे तयार करायचे ते दाखवते तुम्हाला मी. असा हातात गोळा घ्यायचा आणि असं हे करून असं आपण बटाटे वडे जसे बनवतो ना, तसंच असे वडे बनवून घ्यायचे. वडे असे झाले पाहिजे. सगळं साबुदाणा असं सुट्टा राहायला नाही पाहिजे. तो साबुदाणा म्हणजे तेलात जाऊन असं उडतो, म्हणून सगळे साबुदाणे असे चिकटले पाहिजे. म्हणजे बटाटे जास्त घेतला तरी चालेल, मग साबुदाणा असा चिकटतो. आणि थोडे असे दिसले पाहिजे साबुदाणा, बटाटा. असे सगळे वडे असे बनवून घ्यायचे. बनवून घेतल्यावर असे तळताना दाखवते तुम्हाला कसे तळायचे. असे सगळे वडे असे थापून घ्यायचे. जास्त तरी मोठा गोळा घ्यायचा नाही. जास्त जाड वडे असल्यावर आतमध्ये शिजत नाही. आणि असं पातळ जरा करायचे, अशी दाबायचे असे, मग चांगले फुगतात. सगळे साबुदाणे असं झालं पाहिजे. तर सगळे वडे बनवून तुम्हाला मी दाखवते, नंतर तळून दाखवते. बघा, आपले वडे तयार झालेत करून वळून. आता मी कढई ठेवते, तळून दाखवते तुम्हाला. कढई ठेवले तापत. आता तेल ओतूया आपण त्याच्यात. तेल ओतलंय. आता तेल चांगलं तापू द्यायचं. तेल चांगलं तापल्यावरच वडे सोडायचे, नाहीतर आधी वडे सोडून ते वडे तेल पितात जास्त. चांगलं कडकडीत तेल तापल्यानंतर गॅस असा
मंद करायचं, जास्त फास्ट पण नाही जास्त स्लो पण नाही, मंद आचेवर असे वडे तळून घ्यायचे. आणि असा साबुदाणा मोकळा नाही राहायला पाहिजे, मोकळा राहिल्यावर तो तेलात मोकळा होऊन तो तेलातून असा उडतो, त्यामुळे काही लोक वडे करायला घाबरतात साबुदाणा उडतात म्हणून. असं चांगलं थापून घ्यायचं आणि कुठेही वेगळा दिसत नाही हा मोकळा झालेला. एकदम सुटसुटीत साबुदाणा झाला असेल तर थोडं पाण्याचा हात घेतलं तरी चालेल साबुदाणा वडा असं वडा तयार करायला. मग हाताला पण चिकटत नाही आणि मोकळा राहत पण नाही साबुदाणा. बघा आपलं तेल तापलंय चांगलं, त्याच्यात आपण असे वडे सोडायचे. मी 3 वडे सोडलेत एका टायमाला. एका साईडने असे लालसर झाल्याशिवाय दुसरीकडे असं पलटी मारायचं नाही. आणि वडे पूर्ण शिजले की वरती असे आपोआप तरंगतात, तरंगल्यानंतरच पलटी करायची. वडे असे तरंगायला लागलेत, वडे असे तरंगले की असे पलटी करायची. 2 मिनिटं वरती आल्यानंतर शेकू द्यायचे, नंतर थोडे लालसर झाल्यावर पलटी करायची. हे बघा वडे आपले लालसर झाले तर पलटी करायची. चांगले फुगून आले वरती. हे बघा आपले वडे असे फ्राय करून झालेत. हे बघा असे फ्राय करून टम्म फुगलेत वडे. आता दुसरे टाकूया. असे लालसर वगैरे झाले पाहिजे, आतमध्ये हे असे फुगतात वडे. आणि कसे शेंगदाणे जरा जाडसर टाकले ना, ते दाताखाली असे शेंगदाणे आले ना की खायला खूप छान लागतात. शेंगदाणे आले पाहिजे असे दाताखाली. वडे बघा कसे फुगले. काही लोक म्हणजे कोथिंबीर वगैरे घेतात, पण आज उपवास आहे, ते कशी धने पेरलेली कोथिंबीर असते, धने वगैरे खात नाहीत ना उपवासाला, त्यामुळे मी कोथिंबीर नाही घेतली. नाहीतर उपवास नसला आणि असे कधी बनवले वडे तर मी कोथिंबीर वगैरे घेते. कोथिंबीर बारीक चिरून त्याच्यात मिक्स करून घेते. चांगले 4-5 मिनिटं झाल्यावर असे फुलून वरती येतात वडे. आपले दुसरे टाकलेले पण वडे झालेत तयार. काढूया आपण. हे बघा आपले दुसरे पण वडे तयार झाले, कसे फुगलेत. थोडे आहेत ते आपण टाकून घेऊया. पातळच केले होते मी, पण त्याच्यात फुगून वरती आले. तुम्हाला एक असं मोडून दाखवते. हे बघा, हा बघा फुगलाय असा पूर्ण आतमध्ये शिजला आहे. बघा शिजून निघाला आतमध्ये, पूर्ण साबुदाणे शिजलेत आतमध्ये आणि असं फुगला. हे आपले साबुदाणा वडे बनवून तयार आहेत. साबुदाणा वड्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. जय सद्गुरू.